हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मेरिस्टेमॅटिक टिश्यूबद्दल. मी तुम्हाला मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय आहे, कसा फॉर्म करतोय, त्याचं नेमकं काम काय हे सगळं समजवणार आहे. जर तुम्हाला प्लांट फिजिओलॉजी समजायचं असेल, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा टॉपिक समजायचा असेल, तुम्हाला हे टिश्यू येणं खूप गरजेचं आहे बाळांनो. कारण हा टिश्यू जर तुम्हाला कळाला नाही तर तुम्हाला टॉपिकबद्दल काहीही कळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लक्ष देऊन ऐका. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता पहिला समजूया की टिश्यू म्हणजे काय. तुम्ही टिश्यू नेमका कशाला म्हणणार, ठीक आहे. टिश्यू म्हणजे नेमकं काय, एकच मिनिट. ओके, टिश्यू मी कशाला म्हणणार, असे सेल्स. टिश्यू आपल्याला माहिती आहेत काय आहेत, हे ग्रुप ऑफ सेल. मी सगळ्यांना टिश्यू म्हणेन का नाही, ग्रुप ऑफ सेल्स. आता समजा मी इथं काय केलं, 4 सेल्स काढल्या. आता मी या 4 सेल्सना टिश्यू कधी म्हणणार, जेव्हा त्यांचं ओरिजिन सेम आहे. ओरिजिन सेम आहे म्हणजे काय, नेमकं काय करतात ते, की ओरिजिन म्हणजे त्यांचा मूळ एक आहे. आपण म्हणतो ना, मूळ गाव एक असते, म्हणजे एका गावातले आहेत ते, मूळ गाव आहे त्यांचं एकच. तसं ह्या 4 सेलचं मूळ एकच पाहिजे, म्हणजे एकाच सेलमधून 4 सुद्धा आलेले पाहिजेत. परत त्यांचं फंक्शन पण सेम पाहिजे, म्हणजे एकच काम करणारे पाहिजेत, ठीक आहे. अशा सेल्सना आपण काय म्हणणार, टिश्यू म्हणणार. टिश्यूचा अर्थ कळाला. टिश्यू म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल्स ज्यांचा ओरिजिन सेम आहे, म्हणजे ज्यांचा मूळ सेम आहे आणि त्यांचा फंक्शन सुद्धा सेम आहे, म्हणजे एकच ते काम करतात. अशा सेल्सना आपण काय म्हणतो, टिश्यू म्हणतो. मग आता मेरिस्टेमॅटिक ह्या नावाचा अर्थ काय आहे. मेरिस्टेमॅटिक म्हणजे काय, कंटिन्युअसली डिवाइड करणारे, ज्यांना मरण नाही आहे. मरण नाही आहे इन द सेन्स ते कधीच हे होत नाही, त्यांचं डिव्हिजन कधीच थांबत नाही. फॉर एक्झाम्पल आपलं उदाहरण घ्या. आता मुलींचं वय 18, ह्याच्या पुढे त्यांचं हाईट वाढत नाही. मुलांचं 21 ते 22, याच्यानंतर त्यांची हाईट वाढत नाही. आपले सेल्स जे आपली हाईट वाढवतात ते सेल्स डिवाइड व्हायचं थांबतात. त्यामुळं काय होतंय, आपली हाईट वाढायची थांबते. पण तसं ह्याचं नसतं, प्लांट टिश्यूचं नसतं, प्लांटच्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं नसतं. मग तुम्ही बघत राहाल की ते प्लांट जे आहे, म्हणजे जे झाड आहे, तुम्ही त्याला ह्या वर्षी बघा, तुम्हाला तो म्हणजे ह्या वर्षी त्याचा फोटो काढून ठेवा, परत 3 वर्षांनी त्या झाडाचा परत फोटो काढून बघा, तेव्हा तुम्हाला जाणवेल की ते झाड काय झालंय, थोडंसं हाईटनं वाढलंय, त्याची जी फांद्या आहेत त्या सगळ्या वाढलेल्या आहेत. तर ते झाड कट केलं नसेल तर परत 3 वर्षानं बघा, तुम्हाला आणि ते झाड काय वाटेल, मोठं झालेलं दिसेल. लगेच म्हणजे आज बघितलं उद्या लगेच तुम्हाला डिफरन्स जाणवणार नाही, असं वर्षाने बघायला लागतं. मग काय, ह्याला आपण काय म्हणतो, मेरिस्टेमॅटिक टिश्यू. जोपर्यंत ते झाड आहे हयात तोपर्यंत ते डिवाइड होत राहणार, त्याला मरण नाहीये. आता हे काय आहेत, हे सेल्स कसे आहेत, इमॅच्युअर आहेत. आता हे मेरिस्टेमॅटिक समजण्यासाठी तुम्हाला काय करायला, तुमचं स्कूल लाईफ डोळ्यासमोर आणावी लागेल. बघा, तुम्ही शाळेत कसं होता, म्हणजे तुम्ही 10वी पर्यंत कसं होता, तुम्हाला पुढचं काय माहिती होतं का हो. म्हणजे तुम्ही नीट घेणार आहात, जेई घेणार आहात, सायन्स सेक्शन घेणार आहात, पुढे तुम्ही ह्याच कोर्सला जाणार, तुम्हाला काहीही माहित नसतं. म्हणजे तुम्ही फक्त खायचं प्यायचं, दंगा करायचा, अभ्यास दिला अभ्यास करायचा, एवढंच, दंगा मस्ती एवढंच. म्हणजे तुम्हाला हे टेन्शन होतं का, की मला एवढे बाबा मार्क नीटला पडायला पाहिजेत, मगच पुढं चांगलं होईल. जेई मध्ये मला एवढे मार्क हवेच आहेत, मगच पुढं माझं काहीतरी चांगलं होईल, असं तुम्हाला होतं का, नाही. म्हणजे जितकं मिळालं जितकं आहे तितकं तुम्ही आनंदी होता. तसेच हे मेरिस्टेमॅटिक असतात, ह्यांना पुढचं काहीही माहित नसते, फक्त काय करायचं, डिवाइड करायचं, म्हणजे आपली ग्रोथ करायची. म्हणून म्हणतात का, शाळेत जेवढी ग्रोथ होते तेवढी तुमची बाहेर ग्रोथ होत नाही. एकदा तुम्ही शाळेतनं बाहेर पडला की तुमची ग्रोथ थांबली, तुमची फिजिकल ग्रोथ होत नाही. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज पण तसेच असतात. कसे असतात, इमॅच्युअर असतात. तुम्ही बघा शाळेत पण कसे असतात, इमॅच्युअर असतात. तुम्हाला मॅच्युरिटी तितकी नसते. तुम्ही अनडिफरन्शिएटेड सेल मास असतात. आता समजा तर तुमचे तो सगळा शाळेतला वर्ग, म्हणजे शाळेतले तुमचे जे मित्र आहेत त्यांना सगळं डोळ्यासमोर आणा. थोडे आता काय झाले असतील, डिप्लोमाला गेले असतील, थोडे तुमच्यावर सायन्सला आले असतील, थोडे कॉमर्सला गेले असतील, थोडे आर्ट्सला गेले असतील. आता ते डिफरन्शिएट झाले ना, त्यांचे मार्ग बदलले. पण तुम्ही शाळेत कसे होता, अनडिफरन्शिएटेड होता, म्हणजे एकच होता. अनडिफरन्शिएटेड म्हणजे एक, ठीक आहे. तुम्ही अनडिफरन्शिएटेड सेल मास म्हणजे तुम्ही सगळा घोळका एकच होता. आता तुम्ही काय झाला, सगळे
डिवाइड झाला. तसंच काय असतं मेरिस्टेमॅटिक टिश्यू, सगळा ग्रुप ऑफ सेल्स हा एकत्रच असतोय, त्याला तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही. हे सेल्स कसे असतात, इमॅच्युअर असतात, त्यांच्याकडे डेन्स सायटोप्लाझम आणि प्रॉमिनंट न्यूक्लियस. आता ह्याचा अर्थ काय, हे डिवाइड करायला लागलेत सेल्स, ठीक आहे, सेल्स डिवाइड करत त्यांना तसं काहीतरी हे पाहिजे ना, सॉरी, आता हे डिवाइड करायला लागलेत. डिवाइड करायला लागलेत म्हणजे काय, त्यांना तसं पोषण पाहिजे त्यांच्या बॉडीमध्ये, ठीक आहे, मग ते डिवाइड करू शकतील. मग ते सायटोप्लाझम काय करते, तेवढं न्यूट्रिशन देते, ज्याच्यामुळं काय करेल, ते डिवाइड करू शकेल. न्यूक्लियस आपल्याला माहिती आहे जे गवर्न करते, मेंदू असतो तो सेलचा. मग हे दोन गोष्टी भरपूर असतात, का, कारण हे डिवाइड करायला लागले. एकाचे 2, 2चे 4 हे त्यांचं होतच आहे, त्यामुळं सायटोप्लाझम भरपूर असतो, न्यूक्लियस पण भरपूर असतं. व्हॅक्युल्स ऍबसेंट असतात किंवा खूप कमी साईजने असतात. आता तुम्ही जर सेल स्ट्रक्चर हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित शिकला असाल तर आपल्याला माहिती आहे की व्हॅक्युल्स काय करते, स्टोरेजचं काम करते, म्हणजे स्टोअर करून ठेवते, साठवून ठेवते. पण ह्यांना साठवून ठेवायची काही गरज आहे, ह्यांना यांचा पुढचा माहीतच नाहीये. म्हणजे तुम्ही आता 6वी 7वी पासून तुम्ही नीटचा जेईचा अभ्यास कराल का हो, नाही, तुम्हाला माहीतच नाहीये ना. 10वी नंतर मला पुढे जायचं आहे कुठं, समजा मी कॉमर्स घेतलं तर मी कशाला अभ्यास करू त्याचा आत्ताच, मी समजा आर्ट्स घेतलं तर मी कशाला अभ्यास करू आत्ताच, तसं असतं ना. तसं म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज पुढं ते काय होणार आहेत त्यांना माहीतच नाहीये, त्यांनी फक्त डिवाइड करत राहणार आहे. म्हणजे व्हॅक्युल्स ठेवून काय करणार आहेत, ते व्हॅक्युल्स साठवण्यासाठी असतं, साठवून काय करणार आहेत ते, पुढं त्यांचं काय विषय त्यांना काही माहिती नाहीये, ठीक आहे. पहिल्यांदा मी काय सांगितलं, सेल्स इमॅच्युअर आहेत, अनडिफरन्शिएटेड सेल मास आहे त्यांचा, एकत्र असतात सगळे, सायटोप्लाझम न्यूट्रिशनसाठी पाहिजे म्हणून भरपूर असतं, प्रॉमिनंट न्यूक्लियस पण भरपूर असतं. व्हॅक्युल्स कमी असतात का, कारण स्टोरेजची गरज नाहीये. इंटरसेल्युलर स्पेस सुद्धा त्यांच्यात प्रेझेंट नाहीये, कचकचून भरलेत सेल्स त्यात, कारण सेल्स वाढायला लागलेत. दुसरा, सेल शो हायर मेटाबॉलिक रेट. हायर मेटाबॉलिक रेट म्हणजे काय, त्यांच्यात अनाबॉलिझम, आता प्रोडक्टचं फॉर्मेशन भरपूर प्रमाणात व्हायला लागलंय. जसं तुमचं असतं बघा, तुम्हाला म्हणतात ना की वाढतं मूल आहे म्हणून भरपूर खा, वाढतं वय आहे भरपूर खा. ती कशासाठी, तुमच्यात पण त्यांना हायर मेटाबॉलिक, तुमच्या शाळेत जेव्हा तुम्ही असताय तर तुमचा हायर मेटाबॉलिक रेट असते, म्हणून तुमची आई आजी बघा, वाढतं वय आहे तुझं भरपूर खा, वाढतं वय आहे तुझं भरपूर खा, असं म्हणत असतील. तसंच ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं पण हायर मेटाबॉलिक रेट, त्याचं पण वाढतं वय आहे, त्यामुळे त्याला सुद्धा भरपूर खायला लागतंय, भरपूर अनाबॉलिझम, भरपूर कॅटाबॉलिझम होतं. आता हे डिवाइड व्हायला लागले, त्यामुळे त्याचं सेल वॉल थिक असून चालेल का हो, सेल वॉल जर समजा एवढं जाड जरबट असतं त्याचं, तर ते डिवाइड करू शकलं असतं का सेल? थिनला मी डिवाइड करू शकेन का जाड जरबटला डिवाइड करू शकेन? थिनला डिवाइड करू शकणार, हो की नाही. म्हणून सेल वॉल कसा असतो, थिन असतो, आणि कशापासून बनलेला असतो, सेल्युलोज पासून बनलेला असतो. तुम्हाला मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे सगळे पॉइंट्स कळाले असतील. आपण पुढे जाऊया. आता हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू त्याच्या ओरिजिनवरून, त्याच्या फंक्शनवरून, त्याच्या पोझिशनवरून त्याला काय केलं, आपण डिवाइड केलं, ठीक आहे. आता ओरिजिन म्हणजे काय, त्याचं मूळ कुठून आलेत ते, त्याच्यावरून ते दोन ह्याच्यात डिवाइडेड, एक तर प्रायमरी मेरिस्टम आणि एक सेकंडरी मेरिस्टम. प्रायमरी मेरिस्टमलाच काय म्हणतो आपण, प्रीमोर्डल मेरिस्टम, प्रो मेरिस्टम किंवा एम्ब्रियोनिक मेरिस्टम. जेव्हा ते झाड त्याच्या बी फॉर्म मध्ये असते, सीड फॉर्म मध्ये असते, तेव्हापासून हे मेरिस्टम त्याच्यात प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, एम्ब्रियोनिक. तुम्हाला माहिती असेल, आपण जेव्हा एम्ब्रियो फॉर्म मध्ये असतो, आईच्या गर्भात असतो, तेव्हा आपल्याला एम्ब्रियो म्हणतात. जेव्हा ते सीड फॉर्म मध्ये असतं तेव्हा त्याला आपण प्लांटला काय म्हणतो, एम्ब्रियो म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोमेरिस्टम पण म्हणतोय, प्रीमोर्डल सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतरनं आपल्यात पण बघा प्रायमरी स्ट्रक्चर्स असतात. जेव्हा आपण प्युबर्टी हिट करतो आपल्यात सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स येतात. तसंच प्लांट्समध्ये सुद्धा सेकंडरी मेरिस्टम एका एज नंतरनं येतो. आय होप तुम्हाला दोन्ही गोष्टी कळायला असतील. प्रायमरी मेरिस्टम हे त्याच्या आधीपासून असते, तो म्हणजे जसं आपण जन्माला येतो तसं या सीडमधून जेव्हा पालवी फुटेल, जेव्हा प्लांट बाहेर येईल, तेव्हा मेरिस्टम कुठला असणार आहे, प्रायमरी मेरिस्टम असणार आहे. जेव्हा ते प्लांट एक एज हिट करेल तेव्हा त्याच्यात कुठलं मेरिस्टम येणार आहे, सेकंडरी मेरिस्टम येणार आहे, ठीक आहे. आता प्रायमरी मेरिस्टम ओरिजिनेट कुठून होतंय, प्रीमोर्डल मेरिस्टम वरून ओरिजिनेट होतंय. म्हणजे काय, जे मी तुम्हाला सांगितलं सीड मध्ये असते त्याच्यापासून काय होणार आहे, प्रायमरी मेरिस्टम तयार होणार.
इट ऑकर इन प्लांट फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे जेव्हापासून ते जसं जसं ते प्लांट आहे तसं तसं ते काय करणार, हे मेरिस्टम त्याच्यात प्रेझेंट असणार. आता हे सेल डिवाइड करून काय तयार करणार, परमनंट टिश्यू तयार करणार, ज्यांच्यात काय आहे, डिवाइड होण्याची ॲबिलिटी प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे. आता आपण काय बघणार, सेकंडरी मेरिस्टम. सेकंडरी मेरिस्टम हे कशापासून तयार होतात, लिव्हिंग परमनंट टिश्यू. आता हे परमनंट टिश्यू काय आहेत, कसे आहेत, आपण पुढं बघूयातच. त्यांच्यापासून तयार होणारे कुठले, सेकंडरी मेरिस्टम. ठीक आहे. प्रायमरी मेरिस्टम तुम्हाला माहिती सांगते, प्रायमरी मेरिस्टम त्यांच्यापासून काय झालं, परमनंट टिश्यू तयार झाले, आणि त्या परमनंट टिश्यू पासून काय तयार झालं, सेकंडरी मेरिस्टम तयार झालं. असं काय आहे, ह्यांचं फॉर्मेशनच्या काय म्हणू शकतो आपण, फॉर्मेशनची दिशा आहे. प्रायमरी मेरिस्टम जे काय आहे, प्लांटमध्ये आधीपासूनच आहे, ते डिवाइड करून काय फॉर्म करणार, परमनंट टिश्यू. त्या परमनंट टिश्यू मध्ये सुद्धा काय येणार, डिव्हिजनची ॲबिलिटी येणार, आणि ते काय करणार, पुढे सेकंडरी मेरिस्टम तयार करणार. डेव्हलप फ्रॉम लिव्हिंग परमनंट टिश्यू ड्युरिंग लॅटरल स्टेजेस, ऑकर इन मॅच्युअर रिजन ऑफ रूट शूट ऑफ मेनी प्लांट. ठीक आहे. आता हे काय असतं, नेहमी लॅटरल. आता तुम्हाला हे लॅटरल टू सेंट्रल ऍक्सिस, तुम्हाला हा वर्ड थोडासा काय होईल, कन्फ्युज होईल. फॉर एक्झाम्पल बघा, मी हे काय काढले, झाडाचं स्टेम काढलंय. ठीक आहे. आता हे त्याचं काय झालं, सेंट्रल ऍक्सिस म्हणजे मधोमध, मधली रेष. हे मधली रेष झाली कशाची, तुमच्या स्टेमची, झाडाच्या स्टेमची. त्याच्या बरोबर लॅटरल म्हणजे बाजूला, पलीकडे पॅरलली काय असणार आहे, तुमचं सेकंडरी मेरिस्टम प्रेझेंट असणार आहे. सेकंडरी मेरिस्टम कायम काय असते, इथंच असते. ते त्यामुळं ग्रीथ वाढवते, म्हणजे घेर वाढवतोय झाडाचा. तुम्ही वडाचं झाड बघितलं असाल, किंवा असे मोठे मोठे आंब्याचे झाड वगैरे बघितली असाल, त्यांचा घेर भरपूर मोठा असतोय. तो कशामुळे असतोय, ह्या सेकंडरी मेरिस्टम मुळे असतोय. तो कुठं असतोय, लॅटरल असतोय कायम. तुम्हाला तो कधीच ह्याच्या आजूबाजूला दिसणार नाही, कायम लॅटरलला, साईडलाच असतो. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल काय, आता फॅसिक्युलर, इंटरफॅसिक्युलर आणि कॉर्कॅम्बियम. जसं आपण पुढे जाऊ तसं तसं काय होईल, तुम्हाला हे शब्द कळत जातील. ह्याचं काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये, पुढच्या व्हिडिओजमध्ये हे प्रॉपरली सगळं समजावून सांगेन. त्याच्यानंतर आता पोझिशन. पोझिशन म्हणजे काय, त्याला कुठं ठेवलंय. ठीक आहे. जसं आता मी समजा इथं प्लांट काढलं, हे आपण असं प्लांट काढूया. आता हे झालं ह्याचं टिप, आणि इथलं झालंय टिप. आता जे कडेला आहेत, कडेला म्हणजे एकतर बुडक्याला किंवा शेंड्याला, आपण म्हणतो ना बुडक्याला किंवा शेंड्याला, तिथं काय असतं, हे अपायकल मेरिस्टम असतं. म्हणजे एकतर खूप वर, म्हणजे सगळ्यात वरच्या टिपला किंवा सगळ्यात खालच्या टिपला काय प्रेझेंट असणार आहे, अपायकल मेरिस्टम प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. आणि आता इंटरकॅलरी. इंटरकॅलरी काय असणार आहेत, दोन परमनंट टिश्यूच्या मध्ये. आता हे काय आहेत, परमनंट टिश्यू, ह्यांच्या मध्ये जी जागा असते त्या जागेमध्ये कोण असणार आहेत, तुमचे इंटरकॅलरी मेरिस्टम असणार आहेत. आणि लॅटरल मेरिस्टम तुम्हाला आधी सांगितलं, जे काय असणार आहेत आजूबाजूला. आजूबाजूला जिथं सांगितलं मी तुम्हाला, एकच मिनिट हा, मी तुम्हाला ते आजूबाजूला काढून दाखवलं. ते हे सगळे काय येणार, तुमचे लॅटरल मेरिस्टम मध्ये येणार. मी तुम्हाला आणि एकदा सांगते ह्याचं कसं लक्षात ठेवायचं ते. अपायकल मेरिस्टम म्हणजे काय, एकतर एकदम वरच्या टोकाला किंवा एकदम खालच्या टोकाला, फक्त हे टोकालाच प्रेझेंट असणार. आधीमध्ये तुम्हाला कुठेही अपायकल मेरिस्टम दिसून येणार नाही. इंटरकॅलरी मेरिस्टम मी तुम्हाला काय सांगितलं, दोन मॅच्युअर मेरिस्टम म्हणजे दोन मॅच्युअर काय आहेत, परमनंट टिश्यू जे आता डिवाइड होणार नाही. पण हाईट तर वाढवावी लागेल ना, हे पण डिवाइड होणार नाही, हे पण डिवाइड होणार नाही. मधली हाईट वाढणार कशी, त्यामुळे इथले जे सेल्स आहेत हे डिवाइड होणार. हे डिवाइड झाल्यामुळं हा वर ढकलला जाणार, हा खाली ढकलला जाणार. त्याच्यामुळं काय होईल, बरोबर त्या सेल प्लांटची लेंथ काय होणार, वाढत जाणार. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, हा वरचा सुद्धा वाढायला तयार नाहीये, हा खालचा सुद्धा वाढायला तयार नाहीये. पण आपल्याला काय करायचं, याची लेंथ तर वाढवायची आहे. मग काय करणार, ह्याच्या मधले जे सेल्स आहेत
ते काय करतात, ते डिवाइड व्हायला चालू करतात. आता हे डिवाइड व्हायला लागले, हे हळूहळू काय करतात, ह्यांना वर ढकलायला चालू करतात. ह्यांना वर ढकलतात आणि ह्यांना खाली ढकलतात, ज्याच्यामुळं काय होतं, इथली जागा आपोआप वाढायला चालू होते. जागा वाढायला चालू झाली की आपोआप तिथं काय होणार, आणि परत सेल्स डिवाइड व्हायला चालू होऊन त्याची लेंथ वाढवणार ते. इंटर कॅलरी, इंटर म्हणजे तुम्हाला आता कसं लक्षात ठेवणार, इंटरनॅशनल, 2 देशांमधलं म्हणजे इंटरनॅशनल. तसं 2 सेल्स, कॅलरी म्हणजे सेल्स, ठीक आहे. 2 सेल्स मधलं जे मेरिस्टम आहे त्याला आपण काय म्हणतोय, इंटर कॅलरी मेरिस्टम म्हणतोय. आय होप तुम्हाला कळालं असेल. अपायकल म्हणजे एकतर वर टोकाला किंवा बुडक्याला. इंटर कॅलरी मेरिस्टम म्हणजे काय, 2 ह्याच्यातलं सेल्स मधलं जे डिवाइड होणार नाहीत. हा पण ऐकायला तयार नाही, हा पण ऐकायला तयार नाही, पण प्लांटची हे लेंथ वाढवायची आहे. प्लांटची लेंथ कशी वाढवणार, हे मधले सेल्स डिवाइड होऊन प्लांटची लेंथ वाढवणार. लॅटरल मेरिस्टम कधी येणार, खूप वेळेनंतर येणार. हे म्हणते लॅटरल मेरिस्टम तुम्ही आधी तुमच्या दोघांसाठी संपून घ्या, मग मी येतो. मग लॅटरल मेरिस्टम येऊन काय करणार, हे आजूबाजूचं ग्रित वाढवणार, म्हणजे घेर वाढवणार. तुम्ही बघितलं असाल, जेव्हा एक झाड लहान असते, नुकतंच पालवी फुटलं तेव्हा ते जाड नसते, म्हणजे त्याचा घेर नसतोय. एकदा त्याने एक हाईट मेंटेन केली की मग त्याचा घेर वाढायला चालू होतोय. घेर कुणामुळे वाढतो, या लॅटरल मेरिस्टम मुळे वाढतो. ठीक आहे. तर पहिला आपण बघूया अपायकल मेरिस्टम. अपायकल मेरिस्टम कोण तयार करतंय, प्रायमरी मेरिस्टम तयार करतंय. प्रायमरी मेरिस्टम जो पहिल्यापासून प्लांट मध्ये आहे. कुठं आहे हा, ग्रोईंग पॉइंट्स ऑफ रूट, म्हणजे एकदम तळाला, मातीच्या आत, किंवा शूट, शूट म्हणजे काय, वरचा पार्ट, त्याला आपण शूट म्हणतो. किंवा लॅटरल ब्रांचेस म्हणजे आधीमध्ये जिथून फांद्या फुटणार आहेत त्या पार्ट्स आपण काय म्हणतोय, लॅटरल ब्रांचेस. रूट म्हणजे मुळांना, शूट म्हणजे वरच्या टोकाला, आणि लॅटरल ब्रांचेस म्हणजे त्याच्या फांद्यांना. तर ते काय करणार, त्यांना ग्रो करायचं काम करणार. हे काय करते, इन्क्रीज लेंथ, म्हणजे लेंथ वाढवायचं काम करते. कुणाचं, प्लांटचं. म्हणजे प्लांटची जी उंची आहे, तुम्ही आता बघत असाल शुगर केन किंवा त्याला पण ऊस, ऊसाची जी हाईट वाढते ती कुणामुळे वाढते, या अपायकल मेरिस्टम मुळेच वाढते. त्याला घेर नसतो, त्यामुळे त्याला लॅटरल मेरिस्टम त्याच्यात प्रेझेंट नाही आहे. इट इन्क्रीज द लेंथ ऑफ प्लांट बॉडी अँड कॉल्ड ॲज अपायकल इनिशियल. आता जर शूट मध्ये जे असते, म्हणजे जे वरच्या पार्टला असतो त्याला आपण काय म्हणतोय, टर्मिनल लोकेशन म्हणतोय. आणि जो रूटला असतो तो कुठल्या ज्यात असतोय, सब टर्मिनल रिजनला प्रेझेंट असतो. आय होप तुम्हाला अपायकल मेरिस्टम कळालं असेल. पुढे जाऊयात आपण इंटर कॅलरी मेरिस्टम. इंटर कॅलरी म्हणजे काय, 2 सेल्सच्या मधला भाग. 2 सेल्स जे डिवाइड व्हायला तयार नाहीयेत त्यांच्या मधला भाग म्हणजे काय, इंटर कॅलरी. समजतो ना, इंटरनॅशनल 2 देशांमधलं 2 सेल्स मधलं काय येणार, इंटर कॅलरी मेरिस्टम येणार. इट इज प्रेझेंट ॲट टॉप और बेस ऑफ नोड. आता तुम्ही एक नोड म्हणजे काय तुम्ही बघितलं असाल, समजा हे मी काय काढलं, शुगर केन, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता याला, सॉरी, ऊस. ऊसामध्ये तुम्ही अशा रेषा बघितल्या असाल, या रेषांना आपण काय म्हणतो, इंटरनोड. ठीक आहे. आणि हा जो मधला भाग याला आपण काय म्हणतो, नोड. हे मी ऊस काढलं, इथल्या रेषा काढल्या, हे रेषांना आपण काय म्हणणार, इंटरनोड. मधला जो भाग आहे आपण त्याला काय म्हणणार, नोड. आता हे डिवाइड करत नाही, मग त्याच्या वर खाली काय असणार आहे, आपलं इंटर कॅलरी मेरिस्टम असणार आहे. कशा असतात, शॉर्ट लिव्ह असतात आणि फक्त मोनोकॉट मध्येच दिसतात. ते लॅटर कन्वर्ट कशात होतात, परमनंट टिश्यू मध्ये कन्वर्ट होतात. परमनंट म्हणजे कुठले, तुम्ही बघितलं असेल पुढे पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, त्याच्यात ते कन्वर्ट होतात. आता कुठलं आलं, लॅटरल मेरिस्टम. हे लॅटरल मेरिस्टम खूप वेळानंतर येतं, म्हणजे आधीपासूनच त्या प्लांट मध्ये आहे असं नाही. अलॉंग द साइड्स ऑफ सेंट्रल ऍक्सिस ऑफ ऑर्गन. सेंट्रल ऍक्सिस म्हणजे काय, तुम्ही जर तुम्हाला असं स्टेम काढली तर स्टेम मधली रेष म्हणजे काय होणार, सेंट्रल ऍक्सिस. ह्यांच्या लॅटरल साइडला काय असणार आहे, तुमचं लॅटरल मेरिस्टम असणार आहे. त्याच्या आजूबाजूला काय असणार आहे, तुमचं लॅटरल मेरिस्टम असणार आहे. इन्क्रीजेस द ग्रिथ. ग्रिथ म्हणजे काय, घेर ऑफ स्टेम और रूट. इट इज फाउंड इन वॅस्क्युलर बंडल्स. आता वॅस्क्युलर बंडल्स काय आहेत, कशात आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूच. ह्या लेक्चरमध्ये ते खूप मोठं होणार, त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की वॅस्क्युलर बंडल्स आहे ऑफ जिम्नोस्पर्म अँड डायकॉट ऑफ अँजिओस्पर्म. हे मोनोकॉट मध्ये प्रेझेंट नाही आहे.
इथपर्यंत लक्षात ठेवायचं आपल्याला. मोनोकॉटमध्ये प्रेझेंट हे नसते. लॅटरल मेरिस्टम आर बोथ प्रायमरी अँड सेकंडरी मेरिस्टम इन ओरिजिन. म्हणजे काय, हे प्रायमरी मेरिस्टम सुद्धा दाखवते आणि सेकंडरी मेरिस्टम सुद्धा दाखवते, विसरायचं नाही. त्याच्यानंतर फंक्शन. फंक्शनवरून तुम्ही कसे डिवाइड करणार त्यांना? प्रोडर्म. प्रोडर्म म्हणजे काय करते? प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग करते. कशावर? एपिडिडर्मिसवर अराउंड व्हेरियस ऑर्गन्स. म्हणजे जे काय ऑर्गन्स असतात, सीडमध्ये असतील, प्लांटमध्ये असतील, त्यांच्यावर एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग करते. त्याच्यामुळे त्या सेल्सना काय होणार नाही, त्रास होणार नाही. त्याच्यानंतर प्रोकॅम्बियम कशापासून तयार होते? प्रायमरी व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे काय? झायलेम आणि फ्लोएम. त्यांच्यामध्ये काय असते? हे प्रोकॅम्बियम असते. ते काय करते? प्रायमरी व्हॅस्क्युलर टिश्यू झायलेम आणि फ्लोएम तयार करते. ग्राउंड मेरिस्टम हे काय करणार? कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, मेडुलरी रेज आणि पिठ तयार करणार. आता हे सगळे नावं काय आहेत, कसे आहेत, आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूच. ह्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे? पर्मनंट टिश्यू बघणार, त्याच्यानंतर आपण ग्राउंड मेरिस्टम वगैरे बघणार. आय होप तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल. जर काय डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. मी नक्की त्याचं उत्तर देईन तुम्हाला. आणि अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी या चॅनलला फॉलो करा. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन टॉपिक्स मिळतील मराठी भाषेमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशन मिळेल. ओके, थँक्यू.